नमस्कार. चला तर मी कल्पना, माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर ह्या ठिकाणी आपण 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि हलका गरम करून घ्यायचा आहे, जे की थोडा फुगला जाईल इतका आपण हा गरम करून घेणार आहोत. आता हे स्टेजला आलं की आपल्याला काय करायचं, गॅस बंद करायचं आहे. आता आपण गॅसवरतून पॅन जे आहे ते खाली उतरवून घेणार आहोत. आता पॅन आणखी गरमच आहे, गॅस बंद केलेला आहे. 1-2 मिनिट आपण ठेवलेलं होतं. आता थंड होण्यासाठी एखाद्या प्लेटमध्ये काढायचे आणि थंड झाल्यानंतर आपण आता हे मिक्सरला वाटण तयार करून घेणार आहोत. तर आता ह्या ठिकाणी आता मिक्सरच्या भांड्यात टाकून झालेलं आहे, थंड सुद्धा झालेलं आहे. छान ह्या ठिकाणी आपण एक दरदरीत वाटण तयार करून घेतलेलं आहे. खूप बारीक काढलं तरी सुद्धा चालते. तर ह्या ठिकाणी कुकर घेतलेले, कुकरमध्ये आपण 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे, त्यामध्ये आपण हे रताळे टाकलेले आहेत. तर 3 शिट्ट्या आपण ह्या ठिकाणी करून घेतलेले आहेत आणि अगदी छान चांगला आपला हा रताळा उकळलेला आहे. आता पाण्यामधून आता बाहेर काढून घ्यायचे. ती नवीन आहे, कधीच न बनवलेली, फर्स्ट टाइम जरी बनवला तर बिलकुल बिघडणार नाही. परफेक्ट पदार्थ आहे, नक्की ट्राय करा. तर ह्या ठिकाणी आपण रताळे जे आहेत ते बाहेर काढून घेतलेले आहेत. आता पूर्ण त्यावरची आपल्याला सुरुवातीला काय करायचं, साल काढून घ्यायचे. तर ह्या ठिकाणी अगदी फटकन मी पूर्ण साल जे आहे ते आता काढून घेणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा, किंवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ह्या ठिकाणी खिसणी घेतलेली आणि पूर्ण जो आपण रताळे घेतले ते खिसून घ्यायचं. अगदी छान मॅश होतील असं आपण हे खिसून घेणार आहोत. अगदी फास्ट खिसले जातात, बिलकुल वेळ लागत नाही. नेहमी आपण बटाट्याचे वेगवेगळे पदार्थ बनवतो, पण आज आपल्या रताळ्यापासून बनवायचे, अगदी चवीला अप्रतिम आहे. तर आता ह्या ठिकाणी पूर्ण रताळे जे आहेत ते आता ह्या ठिकाणी आपले खिसून झालेले आहेत. एकदा जर बनवून पाहिला तर विश्वास बसणार नाही, इतका छान पदार्थ हा बनवून तयार होतो. चला, पूर्ण खीस तर आपला आता हा गाळून झालेला आहे. आता ह्यामध्ये कुठले कुठले जिन्नस टाकायचे ते पाहूया. सुरुवातीला आपण दरदरीत वाटून घेतलेले जिरे टाकून घेतलेले आहेत. अर्धा चमचा लाल तिखट टाकायचे, मिरची पावडर टाकले तरी सुद्धा चालते. मीठ टाकून घेतलेलं आहे. 1 पळी इतका आपण हा दरदरीत जे वाटण तयार केलेला साबुदाणा होता तो साबुदाणा आपण चाळून ह्या ठिकाणी घेतलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. बिलकुल पाणी लावायचं नाही. जर पाण्याची गरज पडली तर लावली तरी काही फरक पडत नाही, पण बिलकुल लागणार नाही, कारण तळे उकडून घेतलेले आहे, त्यामुळे मॉइश्चर भरपूर असतं, त्यामुळे बिलकुल पाण्याची गरज पडत नाही. तर ह्या ठिकाणी इतक्याच रव्यामध्ये आपल्याला हा साबुदाणा चांगला मळून घ्यायचा आहे. तर ह्या ठिकाणी अगदी छान मऊसर आपलं छान पीठ तयार झाले, दाटसर झालेलं आहे, जास्त लुजईत झालेलं नाही. तर ह्या ठिकाणी आपण पापड बनणार आहोत, त्यासाठी आपलं परफेक्ट बॅटर जे आहे ते तयार झाले. आता छोटे छोटे आपल्याला ह्याचे गोळे बनवून घ्यायचे. चला, तर सुरुवातीला सर्व पिठाचे आपण एकदम गोळे तयार करून घेणार आहोत. हव्या त्या आकारामध्ये लहान मोठे गोळे आपल्याला सुरुवातीला तयार करून घ्यायचे. चला, सर्व गोळे तर ह्या ठिकाणी आता आपले बनवून झालेले आहेत. तर तुम्ही हे पापड पुरी मशीननं किंवा कशाने बनवू शकता, पण ह्या ठिकाणी मी पॉलिथिनवरती ठेवून प्लेटनं प्रेस करूनच हे पापड बनवणार आहे. अगदी कुठल्याही साचा वगैरे लागणार नाही किंवा मशीन लागणार नाही. हाताने आपण आहे त्या साहित्यामध्ये घरी बनवू शकतो. तर अशा पद्धतीने प्रेस केल्यानंतर इतकं मोठं होणार नाही, जितकं आपल्याला मोठं हवं आहे तितकं. थोडंसं आपण आणखीन ह्यावरतून लाटण्याने आपल्याला थोडंसं प्रेस करायचं आहे. अगदी छान झटपट, जितकं पातळ म्हणलं तितके हे पापड बनवून तयार होतात. बिलकुल अवघड प्रोसेस नाही, खूप सोपी आहे. आता ह्या ठिकाणी थोडंसं तुम्हाला आकार जर वेगळा वाटत असेल किंवा वाकडा तिकडे वाटत असेल तर थोडंसं वाटी किंवा एखाद्या प्लेटनं आपण हे आकार छोट्या मोठ्या आकारात देऊन घ्यायचे. तर अशाच पद्धतीनं मी पापड करून घेणार आहे, किंवा तुम्हाला आकाराचा कुठलाच प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही एकाच वेळेस आपण हे पापड बनवून टाकू शकतो. आता ह्या ठिकाणी मी एक रुमाल अंथरलेला आहे मोठा, त्यावरतीच आता मी हे पापड टाकून घेणार आहे आणि थोड्या वेळानंतर मी हे उन्हाला नेऊन टाकणार आहे. चला, तर पटकन आता हे पापड आपल्याला बनवून घ्यायचे. पीठ चांगलं तयार झालं, पापड बनवण्यासाठी बिलकुल वेळ लागत नाही. पीठ सुद्धा मळते वेळेस थोडंसं पाणी लावूनच मळा, म्हणजे चांगला साबुदाणा 10 ते 15 मिनिटांमध्ये बारीक केलेला असल्यामुळे चांगला फुलला जातो आणि आकार सुद्धा असा येतो आणि पापड बिलकुल चिरत नाही. किंवा तुम्ही हे पापड पुरी मशीनने बनवलं तरी सुद्धा चालतात. चला, तर ह्या ठिकाणी पापड जे आहेत ते याच पद्धतीने आपल्याला आता सर्व बनवून घ्यायचे. अगदी पटकन पापड आता बनवून तयार होणार आहेत. चला, तर ह्या ठिकाणी बोलता बोलता सर्व पापड जे आहेत ते बनवून झालेले आहेत आणि आता मी साईडला उन्हाला ठेवणार आहे. पाहू शकता, ह्या ठिकाणी अशा पद्धतीने उचलून आपण उन्हाला ठेवलेलं आहे आणि 1 दिवसाकरता आपल्याला हे कडकडीत उन्हाळ्यात चांगले वाळवून घ्यायचे. चला, तर 1 दिवसानंतर तुम्हाला पाहायला भेटेल लगेच. या ठिकाणी मस्त कडकडीत उन्हाला वाळलेले आहेत. चिप्स पापड आपले तयार झालेले आहेत.
चला पापड तर तयार झाले आहेत. आपल्याला तळून पाहायचे की किती पती फुलतात आणि किती कुरकुरीत बनून तयार होतात. आता गॅसवरती आपल्याला कढई ठेवायचे, तेल गरम होण्याचे. तेल चांगलं कडकडीत गरम करून आपण त्यामध्ये तर पापड तळून घेणार आहोत. चला तर वाव, मस्त खुसखुशीत आपले पापड तळत आहेत आणि खाण्यासाठी अगदी छान मस्त खमंग कुरकुरीत आणि जिरा लाल तिखट पापड म्हणल्यावर तर चव तर अप्रतिम असते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा, किंवा तुम्हाला उन्हाळ्याचे आणखी कुठले पदार्थ जर पाहायचे असेल ते सुद्धा कमेंट करून सांगा. नक्की दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. तर तुम्हाला हे रताळ्याचे पापड कसे वाटले नक्की एक कमेंट करून सांगा. एक पापड तुम्हाला तळून सुद्धा दाखवेन. अगदी खुसखुशीत खमंग हा पापड बनवून तयार झालेला आहे.